नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. नुकत्याच आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना म्हणजेच महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आणि आता त्यांचंच सरकार सत्तेवर येणार आहे. आणि महाविकास आघाडी, ज्याला मी म्हणते महाविनाश आघाडी, यांचं अस्तित्व जवळजवळ पुसलं गेलं आहे. आणि ते खूप एक चांगला भविष्याचा शुभ संकेत आपण जे म्हणतो ना, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याचा, तसा एक झालेला आहे. आणि तो सगळा आपण आपल्या लोकांनी दिलेला आहे. आणि त्याचमुळे मला असं वाटतं की मी तर एक छोटी यूट्यूबर आहे. आत्ताच मी काही महिन्यापूर्वी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं, पण त्यातनं मी 3 व्हिडिओ बॅटल फॉर हिंदुइझम या शीर्षकाखाली केले होते. आणि त्यात आपल्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये मुसलमानांचं अतिक्रमण कसं होतं आहे आणि ते अतिक्रमण थांबवण्याऐवजी त्याला चालना देण्याचं काम हे महाविकास आघाडी कसं करत आहे हे सातत्याने दाखवून दिलं होतं. आणि त्याच्यामुळेच मी सारखं आपल्याला सांगत होते की आता मतदान येत आहे, निवडणुका येत आहेत, त्यावेळेला तुम्ही आपली जी वृत्ती आहे की आपल्यापुरतंच बघणं ही सोडून द्या आणि आपला उदासीनता पूर्णपणे सोडून द्या आणि 100% मतदान करण्याचा निर्णय घ्या. त्याचप्रमाणे ही आपल्याला आरोळी दिली जात होती की बटेंगे तो कटेंगे, साथ रहेंगे तो सेफ रहेंगे. ही मोदीजींनी, फडणवीसांनी दोघांनीही घोषणा दिली होती आणि या घोषणेचाही अपेक्षित परिणाम झाला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की लोकसभेच्या वेळेला साधारण ॲव्हरेज मतदान झालं होतं 60% आणि आता झालं आहे जवळपास 65% महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. तर केवळ 5% हिंदू लोक जागृत झाले तर त्यांनी एवढी मोठी गोष्ट करून दाखवली. मग जर 100% हिंदू जागृत झाले आणि 100% मतदान झालं तर ह्या देशाचं भवितव्य किती उज्ज्वल होईल, किती हा देश प्रगतीपथावर जाईल याचा तुम्हीच विचार करा. अनेक यूट्यूबरनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता आणि त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि माझे सुद्धा सबस्क्रायबर जरी कमी असले तरी या माझ्या बॅटल फॉर हिंदुइझम या 3 व्हिडिओना व्ह्यूज खूप मिळाले होते. त्यामुळे मलाही समाधान आहे की मीही माझा थोडासा खारीचा वाटा उचलला सगळ्या हिंदूंची एकजूट करण्यामध्ये. आणि त्याचमुळे आज हे अपेक्षित यश आपल्याला दिसत आहे. आता 125 जागा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत, 57 जागा शिंदे गटाला मिळाल्यात आणि 40च्या आसपास जागा या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत. पण यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की यावेळेला चाणक्य नीती देवेंद्र फडणवीस यांनी वापरली आणि काही त्यांचे उमेदवार हे त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढण्यासाठी दिले आणि काही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर लढले. त्यापैकी शिवसेनेकडून म्हणजे शिंदे गटांच्या शिवसेनेकडून 15 उमेदवार विजयी झाले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून 10 उमेदवार विजयी झाले. म्हणजे 25 उमेदवार जे मूळचे भाजपाचे होते पण जे दुसऱ्या निवडणूक चिन्हावर, मित्रपक्षांच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढले ते विजयी झाले. म्हणजे अशा प्रकारे 150 जागा एकट्या भाजपाला मिळाल्यात. आता 288 जागांपैकी 144 जागा हव्या होत्या पण किंवा 154 म्हणा, पण त्याच्याही म्हणजे 144 मेजॉरिटी 50% आपण म्हटलं तर, पण त्याच्याही पेक्षा जास्त जागा या भाजपाने एकट्याने स्वबळावर जिंकलेल्या आहेत. अर्थात मित्रपक्षांचं आलं आणि शिंदे साहेबांनी हे जे धाडस दाखवलं की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडून आपल्यासोबत 40 आमदारांना आणणं, त्यांना इथे यशस्वीपणे रुजवणं आणि 2-2.5 वर्ष व्यवस्थित राज्यकारभार करणं, हे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पेलले. बरं, येतानाही त्यांनी मला मुख्यमंत्री बनवा अशी कुठची अट घातली नव्हती, परंतु भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या या कर्तृत्वाला एक प्रकारे मानाचा मुजरा दिला असं म्हणता येईल. आणि त्यांनी फडणवीस साहेबांच्या ऐवजी
शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं आणि त्यांनीही अतिशय चांगल्या प्रकारे राज्यकारभार केला. बरं, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मनामध्ये कुठचा एक कडवटपणा न ठेवता त्यांना जी जबाबदारी दिली उपमुख्यमंत्री पदाची, गृहमंत्री पदाची, ती त्यांनी खूप समर्थपणे पेलली आणि शिंदे साहेबांना बरोबर साथ दिली आणि कुठच्याही प्रकारची कुरबूर न करता, कुठची नापसंती न दर्शवता त्यांनीही योग्य साथ दिली. अजित पवारांनीही दिली आणि त्यामुळेच यांची 2.5 वर्ष ही खूप यशस्वीरित्या पार पडली. तसंच त्यांनी आता काही ज्या योजना जाहीर केल्या शिंदे साहेबांनी, लाडकी बहीण असेल किंवा आणखीन काही असेल, यामुळेही महाराष्ट्रातली जनता लाडक्या बहिणी या जास्त खुश झालेल्या दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांनी भरभरून मतदान केलेलं आहे आणि शिंदे साहेबांना त्यांच्या पक्षाला घोघवीत यश मिळवून दिलेलं आहे. आता याच्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांचीही भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. कारण लोकसभेमध्ये जेव्हा भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही त्यावेळेला त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं की महाराष्ट्रामध्ये आणि जिथे जिथे भाजपाची सरकार आहेत देशामध्ये, तिथे जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा आपण सक्रिय सहभाग घ्यायचा आणि त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्रातले जे साधू संत आहेत, जे कीर्तन प्रवचन करतात, समाज प्रबोधन करणारे काही लोक आहेत, काही स्वयंसेवी संस्था आहेत, यांच्याकडे हे स्वयंसेवक प्रत्यक्ष गेले आणि त्यांनी या लोकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या प्रवचनातून, कीर्तनातून, भाषणातून हिंदुत्वाला साथ घाला आणि त्यांना सांगा ही निवडणूक महत्त्वाची आहे, हिंदुत्व आता धोक्यात आलेलं आहे, आपल्याला मुसलमानांपासून धोका आहे आणि या महाविकास आघाडी म्हणजेच महाविनाश आघाडीकडनं तर अतिशय धोका आहे आणि त्यामुळे जर आता तुम्ही स्वस्थ राहिलात, झोपलात, उदासीन राहिलात तर आपलं म्हणजे हिंदूंचं अस्तित्व हे धोक्यात येणार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनीही प्रबोधन केलं, त्यांनीही वेळोवेळी आपल्या लोकांना जाणीव करून दिली की आता रात्र वैर्याची आहे आणि हे असं जर राहिलं तर बटेंगे तो कटेंगे हे होणार आहे. आणि एकदा तुम्ही जाती धर्मात विभागला गेलात, जाती जातींमध्ये तेढ निर्माण झाली तर त्याचा फायदा या महाविकास आघाडीलाच होणार आहे. आणि त्याप्रमाणे लोकांनी उदासीनता झटकली आणि मतदानात भाग घेतला. तरीसुद्धा 65% मतदान हे काही फार नाही आहे, पण असो ठीक आहे, तरीही आपलं कार्य तर सिद्ध झालं आहे. आता मला वाटतं महायुतीपुढे एक महत्त्वाचं आव्हान आहे की मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं याच्यावर त्यांचा निर्णय घ्यायचा. मला वाटतं शिंदे साहेबांना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांनी न मागता दिलं, त्यामुळे त्यांचं श्रेय त्यांना मिळालेलं आहे. आता भारतीय जनता पक्षाला 125 अधिक 25 अशा जागा स्वबळ मिळाल्या आहेत, त्यामुळे साहजिकच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी त्या नेत्यांची अपेक्षा आहे, जनतेचीही अपेक्षा आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दुसरा सध्या तरी कोणी आहे असं चित्र नाही आहे. परंतु अशी एक चर्चा की देवेंद्र फडणवीस यांना कदाचित दिल्लीमध्ये बोलवलं जाण्याची शक्यता आहे, पण तुर्तास तरी मला वाटतं त्यांनी महाराष्ट्राची घडी व्यवस्थित बसवावी. त्यांच्या अनेकदा उपहास त्यांच्या बाबतीत केला गेला, अवहेलना केली गेली की ते ब्राह्मण आहेत. अरे ब्राह्मण असेल म्हणून काय झालं, कारभार तर चांगला करताय. मराठ्यांचं आरक्षण त्यांनीच कोर्टात मिळवून दिलं होतं, पुढे ते टिकलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या काळात ते त्यांचं अपयश आहे, फडणवीस साहेबांचं नाही आहे. इतके मराठा मुख्यमंत्री होऊन गेले राज्याचे, तरीसुद्धा कोणी मराठ्यांविषयी काही केलं नाही, जे फडणवीस साहेबांनी ब्राह्मण असूनही केलेलं आहे. बरं, हा माणूस आहे, हा कुठच्याही स्कॅन्डलमध्ये नाही, कुठच्याही घोटाळ्यात नाही, कोणत्याही गुन्हेगारांशी यांचे संबंध नाही. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्राचं नेतृत्व अशा एका तडफदार तरुण व्यक्तिमत्वाकडे जाणं फार गरजेचं आहे आणि तसं ते जाईल असं वाटतं आणि ते इतरांना सांभाळून घेणार. याचप्रमाणे अनेक जी महत्त्वाची खाती आहेत त्याच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम आता भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना आणि बाकीच्या पक्षातल्या मित्रपक्षातल्या श्रेष्ठींनाही विचारविनिमय करून करायला लागणार आहे. कारण याच्यात जर कुरबुर झाली, याच्यात जर मतभेद झाले आणि ते जनतेपुढे आले तर हे सरकार टिकायला अशक्य होईल असं वाटतं आणि हे असं व्हायला नको आहे. आता सरकार आले ते 5 वर्ष राहिलंच पाहिजे आणि त्यामुळे मला वाटतं हा बॅलन्स साधण्याचं काम फडणवीस साहेब नक्की करू शकतील आणि त्यांच्याकडे जावं नेतृत्व असं बहुसंख्याकांचं मत आहे. आता शरद पवार साहेबांनी त्यांचा पराभव मान्य केला आहे, ही चांगली गोष्ट आहे, परंतु यांच्यावर कितपत विश्वास ठेवावा, काय ठेवावा माहिती नाही. कारण हा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करतो,
कुठच्याही थराला जाऊ शकतं. शिवसेना संपवायची हे त्यांनी एकेकाळी विडा उचलला होता. त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या बाजूनी म्हणजे त्यांना आपल्यासोबत घेऊन त्यांनी त्या पक्षाचं अस्तित्व जवळजवळ संपवलेलं आहे. केवळ शिंदे साहेब हे बाहेर पडले म्हणून आज शिवसेना टिकून आहे, नाही तर शिवसेनेचा म्हणजे काळ संपलाच होता जवळजवळ. आणि त्यामुळेच वारसा हक्कानी उद्धव ठाकरे जरी बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असले तरीसुद्धा विचारांचा वारसा हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर आलेल्या 40 आमदारांनी चालू ठेवला आहे. त्यामुळे खरे वारसदार तेच आहे. त्यांचं निवडणूक चिन्ह चोरलं, माझा बाप चोरला, माझं निवडणूक चिन्ह चोरलं, आता मतदारही चोरले असं पण ते म्हणायला मोकळे होतील. त्यामुळे निवडणूक चिन्ह उद्या उद्धव साहेबांकडे धनुष्यबाण जावो किंवा शिंदे साहेबांकडे राहो, त्यांनी काही फरक पडत नाही. फरक यांनीच पडतो की विचारधारा कोणाची बाळासाहेब ठाकरेंशी सुसंगत आहे. अरे उद्धव ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं जे नाव होतं त्यांचं, ते हिंदू हृदय सम्राट हे नावच काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी त्यांचा उल्लेख आता होतो जनाब बाळासाहेब. आता हे लोकांनी ओळखलं आणि त्यामुळेच असली हिंदुत्व, खरं हिंदुत्व हे शिंदे साहेबांकडे ओळखलं आणि त्यामुळे त्यांना भरभरून मतं दिली. तर आता बाकीच्या चर्चा जाऊन देत, पण आज ज्यांनी ज्यांनी मेहनत केली आणि ज्यांनी ज्यांनी लोकांनी स्वतःहून निर्णय घेऊन उत्स्फूर्तेने मतदान केलं आणि जे मतदान केलं ते क्वालिटेटिव्ह होतं. भले थोडं कमी मतदान झालं पण जे केलं ते हिंदुत्वाच्याच बाजूने केलेलं आहे आणि त्यामुळे फार एक राज्याला सुस्थिती येईल असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. आणि अजून एक नमूद करावीशी गोष्ट अशी वाटते, थोडासा व्हिडिओ लांब झाला असेल, पण आपल्याला माहिती आहे की नवी मुंबईमध्ये जो विमानतळ आहे तिथे पनवेलजवळ एक डोंगर आहे. त्या डोंगरावर 2011 पासून मुसलमानांनी मजार आणि काही घरकुलं मशिदीसारखं बांधकाम करायला सुरुवात केली. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये होतं. अर्थात त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होणारच होतं. पण त्यानंतरसुद्धा सातत्याने त्यांच्या या अवैध बांधकामाकडे आणि इन्क्रोचमेंटकडे का लक्ष दिलं गेलं नाही हे माहिती नाही. परंतु आता अनेक जागरूक नागरिकांनी, तिकडच्या पनवेलच्या लोकल आमदारांनी आणि मुंबईतल्याही काही यूट्यूबर्सनी शिंदे सरकारना पत्र लिहिलं की असं असं चाललेलं आहे. त्याची दखल त्वरित फडणवीस साहेब गृहमंत्री असल्यामुळे त्याने आणि शिंदे सरकारने घेतली आणि त्यांना आश्वासन दिलं की हे मतदान होऊ दे, आम्ही ह्याच्यात लक्ष घालतो. हे मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी ही फाईल आपल्या इंटेलिजन्सकडे पाठवली, पोलीस खात्याकडे पाठवली आणि तिकडच्या महापालिकेकडे पाठवली. आणि त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर कळलं की या लोकांचा हे विमानतळावर काही घातपात करायचा बेत होता, त्यासाठी त्यांची आखणी चालली होती. आणि त्यामुळेच आता ती बांधकामं ते पाडायला सुरुवात करत आहेत. काही पाडली पण गेली असतील. तर ही अशी त्वरित कृती त्यांच्याकडून अपेक्षित आहे आपल्या सरकारकडनं आणि हिंदुत्ववादी सरकारच ही करू शकतात. बरं, आपण हिंदुत्ववादी म्हणून आपण इतरांना किंवा मुसलमानांना जाणून बुजून त्रास देत नाही. हां, धर्माच्या नावाखाली तुम्ही अवैध बांधकाम करून जर तिकडे घातपाती कृत्य करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते बंद केलंच पाहिजे आणि तेच आपण नेमकं करतोय. आणि त्याच्यामुळे आता मला वाटतं मध्यम वर्गासाठी सुद्धा काहीतरी खास योजना या सरकारने राबवाव्यात आणि सर्वसामान्य मध्यम वर्गासाठी काहीतरी चांगलं भरीव करावं असं मला वाटतं. आणि या ज्या फुकट योजना आहेत, लाडकी बहीण असेल किंवा काय असेल, त्याच्यामध्ये जो पैसा सरकारच्या तिजोरीतनं जाणार आहे त्याची भरपाई कशी करता येईल जेणेकरून राज्याला आर्थिक तोटा कधी होणार नाही याचा विचार जरूर करावा आणि ते करतीलच. आणि त्यामुळे मला वाटतं की आता हिंदू जे जागे झाले त्यांनी परत झोपी जाऊ नये, त्यांनी परत उदासीन होऊ नये. सतत त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याचं भान ठेवून ते थांबवण्यासाठी योग्य प्रयत्न, योग्य कारवाई केली पाहिजे आणि सरकारला याच्या बाबतीत मार्गदर्शन करून मदत केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विजय होईल आणि हे हिंदू राष्ट्र म्हणून आपण एक होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जाऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.